मित्रांनो, आता मी तुम्हाला जे दृश्य दाखवणार आहे, एवढं भारी दृश्य मी तरी अजून कधी बघितलं नव्हतं. एकही नारा, एकही नाम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. तर मित्रांनो, आता माझ्या समोरचे दृश्य साक्षात रामलल्लाचं दर्शन. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर मी तुमचा भाऊ दक्ष फडके आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉगिंग यूट्यूब चॅनलवरती. तर लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल का आपण अयोध्याला पोहोचलोय. तर तिथे येतानाचे रस्ते वगैरे कसे होते ते सर्व तुम्ही बघितलं असेल. त्यामुळे थोडी ट्रॅफिक पण लागलेली तिथं. पण काय नाही, आपण आलो इकडे 3 वाजले आपल्या रात्री पोहोचताना. झोपलो पण लेट, त्यामुळे उठलोही लेट. तर आणखी पुढे लेट नको म्हणून आता पटकन आपण श्रीराम मंदिराचं दर्शन वगैरे घ्यायला चाललोय. पटकन म्हणजे यासाठी कारण की संध्याकाळी परत आपल्याला काशीला पण निघायचं आहे. तर इथून जास्त काय मंदिर लांब नाही आहे, फक्त 1 ते 1.5 किलोमीटरच आहे. तर पटापट जाऊया, जाता आता नाश्ता पण करूया कारण की आता भूक लागली मला भरपूर. तर आता मी पटकन निघतो आणि तुम्हाला पुढे भेटतो. या समोरच्या रस्त्यातून मी चालत चाललेलो, साईडलाच हॉटेल दिसलं. तर पटकन आता जेवण पण घेतो कारण की जेवणाचा पण टाइम झाला निघता. तर इथून 500 ते 600 मीटरवरच आहे राम मंदिर. हा जेवण आहे, आपली थाली मागवली डायरेक्ट. अरे काय बरं, एक भाज्या वगैरे मागवतो काय तर बघते काय करते म्हणून. तर मस्त आता आपलं जेवण वगैरे झालेलं आहे. तर जेवण होतं ते दोघांसाठी होतं, ते मी एकट्यानेच खाल्लं, त्यामुळे जरा ते जास्तच झाला. आणि मागाशी ज्या रोडने आपण येत होतो तर तिथे गर्दीच नव्हती. मला असं वाटलं नक्की आपण त्याच बरोबर रूटने चाललो ना. पण आता या रूटने आलो तर इथे जराशी गर्दी दिसतंय, तर बरोबर चाललंय. पण एवढी पाहिजे तेवढी अशी गर्दी नाहीये. बघूया आता पुढे किती गर्दी येते. नीट जाऊया. मला वाटलं इथं काहीच गर्दी नाही, पण इथं गर्दी बघा. हा, तुमची सर्व लोक इकडे आले वाटतं. आता मी ज्या लाईनीला ती घरी जायची लाईन आहे आणि ही जी लाईन आहे ना ती मंदिराकडे जातं. पण इथून मधून कुठूनच कट नाही, इथं पोलीस वगैरे येते मधून आपल्या उड्या बिड्या पण मारून देत. तर पूर्ण आपल्याला फिरून जायचंय. कुठून आता किती लांब आहे काय माहिती. तर बघूया आता कुठे येते. अरे बाबा दमलो, पण अजून तर टर्न नाही येत. अरे एवढा लांब ठेवली टर्न, कुठे आहे का माहिती. इथं कोणाला विचारलं, इथंच आहे समोरून. अरे किती चालत आलो, जवळपास तो तिकडून दिसत पण नाही. एवढं लांबची चालत आल्यावर तरी अजून येत नाही. जाऊ दे तरी पण यायची जा. तिथं आता मी त्या पोलीस काकांना विचारला, बरं अजून किती लांब आहे. ते बोलता मी तुला खरं सांगतो इथून अजून 1 किलोमीटर आहे, आरामात जा बोलतं. अजून 1 किलोमीटर बोलता इथून. ऑलरेडी मी इथून 2 किलोमीटर आले. इथून काठी वाटते, इथून देता नव्हते. चला पटकन चला. हॅलो, मी कंचे रस्त्यांशी आलो, काय माहिती. मला वाटलं आधी गर्दीच नाही कारण तिकडे कोणच नव्हता. एकदम मी चुकीचा ठरलं, एकदम चुकीचा. गर्दी बघा सगळी आजच आले का इकडं बेकार. त्यांनी बॅरिकेड वरून ना लोक उड्या बिड्या मारून येतात. तर तिथे पोलीस काका आहेत ना, ते पोलीस काका त्यांना दांडकाशी उचकवतात. मारत वगैरे नाही, फक्त उचकवतात. म्हणून मी आलोच नाही. बरं गप चालत आलो तिकडून. आपण आहे ना आलो तिथनं असा एकदम फिरून आता इकडं आलोय. जर इथूनच जर कट ठेवला असता तर लगेच गेलो असतो ना आपण परत. एवढा मला वाटलं मला बोलतो का नाही. लोक कशी भांडण, जाने दो ना. अरे नाही जाने देंगे, गोल घूम के आना पडेगा. हम भी आए, तुम भी आओ गोल घूम के. अजून 10 मिनिटाचा रस्ता आहे. 10.
नशीब आपण एकटाच फिरतोय ना, ते इथं नुसतं अनाउन्समेंट चालल्यात, यो हरवलाय तो हरवलाय, इथे या तिथे या. एक चांगली गोष्ट एकटा फिरताय ती. हे बघा नुसतं बोंगाव असतं, नुसतं बोंगाव असतं नाही. यो हरवला, इधर आओ उधर आओ. रामेश्वर साहब, राम पुकार साहब, चालेल. ग्राम मोकरी, थाना भनातू रहने वाले हैं. हा, आणि ऍड्रेस पासून सगळं लागतं, फोन नंबर इथे या. त्यांना एवढं ना समजत. डॉमिनोज आहे, डॉमिनोज. नंतर जाऊ, पहिले दर्शन घेऊन नंतर अंधार आहे. आजी बिजी साऱ्या त्या पण उड्या बिड्या मारून येतात. काय डेंजर आहे ना. हे बघा उड्या बिड्या मारून येतात. खरंच खूप भारी आणि एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे, कारण की माझ्या मागे गर्दी बघू शकता, तेवढीच गर्दी पुढं पण आहे. सर्व राम नावाचं नारा देत चाललेले आहेत. एक नंबर वाटतं, एक नंबर. बघा इकडं पुढं गर्दी. सर्वांचं दर्शन कसं होईल मला तेच समजलं नाही. जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम. एकदम भारी वाटतंय, भारी. मी आता त्यांना विचारला का दर्शनाला किती टाइम लागेल, तर ते बोलतात अर्धा एक तास लागेल. तर तेवढं ठीक आहे, बरं एवढी गर्दी असून अर्धा एक तासात दर्शन होत आहे. तर आता बघूया, मोबाईल वगैरे आपण तिथे जमा करू, शूज वगैरे काढून आतमध्ये जातो. तर गाड्या आल्यानंतरच भेटू, कसं काय होतं दर्शन तुम्हाला मी सर्व सांगेल. तुम्ही बघत राहा फक्त. आणि इथपर्यंत ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. हे बघा इथून गर्दी तुम्ही बघू शकता. इथं सर्व लॉकर्स आहेत वाटतं मोबाईल वगैरे जमा करायचे. तर आता मोबाईल वगैरे आपण जमा करून घेऊया आणि आतमध्ये दर्शन घेऊन येऊ मस्त. ह्या गेट पासून तर मोबाईल अलाउड आहेत, पण आपली बॅग जरा चेकिंगला टाकूया आपण. ती बॅगच त्याने चेकिंगला घेतली आपली. आणि समोर आता तुम्हाला समोरचं मी दृश्य दाखवतोय. हे बघा इकडं. जय श्रीराम. तर त्यांनी आपल्याला मोबाईल आतमध्ये यायला अलाउड केलेलं आहे, म्हणजे सर्वांनाच अलाउड केलंय. कारण की एवढ्या गर्दीत कोणाची मोबाईल सांभाळत बसतील. लॉकर आहेच, पण एवढ्या लोकांचे कुठे सांभाळणार. फक्त आता आपण शूज काढूया. ते बोला शूज काढा आणि तुम्ही बिंदास आतमध्ये जा बोलतो मोबाईल घेऊन. फक्त तिथे शूट करू नका बोलल्यास. तरी बघू जसं जमलं तसं शूट करू आपण. गर्दी बघा यार, कसले डेंजर. शूज आपण आतमध्ये लॉकर मध्ये जमा करू, कारण की इथं ना कसं पण फेकून देतात खाली, डायरेक्ट झाडून उडवतात बाहेर काढल्यावर. तर आतमध्ये आपण इथं लॉकर आहेत त्याला पुढे जमा करू. त्याने भाई शूज इम्पॉर्टंट आहेत. फोन अलाउड केले पण शूज पण सेफ राहायला पाहिजेत आपलं. इथं काढू इथं. बजरंग बली की जय. आईचा उडी टाकत आपलं बघतो आपले. बोलो जय श्रीराम, बोलो जय श्रीराम, बोलो जय श्रीराम, बोलो जय श्रीराम. सगळी इकडे ग्रुप मध्ये फिरतात, पण मी एकटाच फिरतो आणि एकटा फिरायची मजा पण वेगळीच आहे. आपण मस्त आपल्या धुंदीत राहायचं, कोणचं काही टेन्शन नाही काय नाही. हे आता इथून दुसरी एक लाईन आले वाटतं. परत चेकिंग होणार. मोबाईल आतमध्ये ठेवतो नाही तर परत जमा करतील. दिलाय कुठं सगळ्यांना चालू, परत कॅन्सल करतील. पुरुषची लाईन, हम जाएंगे पुरुष की लाईन. आणि समोरच बघा तर मित्रांनो, फायनली आपण मंदिराच्या इथं पोहोचलो आणि कसलं भारी दृश्य आहे बघा ना. बोलो जय श्रीराम, जय जय श्रीराम. अजून तर काम पण पूर्ण नाही झालं तरी एवढं भारी दिसतंय, आणि जेव्हा पूर्ण होईल तेव्हा कितीच भारी दिसेल हा मंदिर. मित्रांनो, आता मी तुम्हाला जे दृश्य दाखवणार आहे, एवढं भारी दृश्य मी तरी अजून कधी बघितलं नव्हतं. कारण की श्री रामलालाचं मंदिर
अजून तर मंदिराचं काम पूर्ण पण नाही झालं, तरी पण ही एवढी गर्दी, एवढी भक्ती. थोडी गर्दी आहे पण चालेल. एक ही नारा, एक ही नाम, जय श्री राम, जय श्री राम. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम. तर मित्रांनो, फायनली आपण आलेलो आहोत इथे गाभाऱ्यात मंदिराच्या इथं. आता इथं आतमध्ये वाटतं मोबाईल अलाउड करून देत नाही, आणि त्यांचं पण बरोबर नाही द्यायला पाहिजे, आणि आतमध्ये ते सर्वांनी बघायला आपण प्रत्यक्ष आपल्या डोळ्याने यायला पाहिजे. तर जास्तच क्राऊड आहे. बोलो जय श्रीराम, जय श्रीराम. बोलो जय श्री राम, बोलो जय श्री राम. सियावर रामचंद्र की एकदम भारी वाटतंय. आपण आतमध्ये आलेलो आहोत पूर्ण, आणि फोन वगैरे अलाउड आहे त्यामुळे शूटिंग मी करतोय. मी तुमचं दर्शन पण करून रामलल्लाचं घर बसल्या, तुम्ही रामलल्लाचं दर्शन करू शकता. बसल्यात आपल्या ब्लॉग बघत राहा. तर मित्रांनो, आता माझ्या समोरचे दृश्य साक्षात रामलल्लाचं दर्शन. आपण आतापर्यंत मोबाईलवर बघितलं होतं राक्षसाच्या समोर. आपलं खूप छान असं दर्शन झालंय. आणि हा मंदिर बघा किती भारी, जास्त वेळा थांबून नाही ते तिथं. तर आपण आता बाहेर एवढं भारी दर्शन होईल असं वाटलं नव्हतं. खूप मस्त एक नंबर दर्शन झालंय आपलं. अजून तर मंदिराचं काम पण पूर्ण नाही झालं, तरी एवढी गर्दी आहे. आणि जेव्हा मंदिराचं काम होईल पूर्ण, तेव्हा तर किती गर्दी असेल. आपलं दर्शन एकदम मस्त झालं. एवढी गर्दी असून पण अर्धा पाऊण तास पण नाही, मला तर 20 मिनिटातच आपलं दर्शन झालं. हा बघा पूर्ण मंदिर आता इथून दिसतंय. अजून तरी काम चालू आहे, नंतर जेव्हा काम होईल तेव्हा पण येऊ आपण परत एकदा. तर एवढी गर्दी तर आहे, पण एवढ्या गर्दीत पण आपलं दर्शन होणं, ते पण एवढ्या लगेच, पण खूप मोठी गोष्ट आहे. आणि आता आपण पटकन शूज वगैरे घालूया, निघूया, कारण की आपल्याला काशीला जायचं. आताच रात्री जेवण निघायचं वाटतं फक्त. तर आता बघूया शूज वगैरे कुठं मला ठेवलं काय आठवत नाही, पटकन ते घेऊ आणि निघू. इथं बाकी सगळं ठीक आहे, पण एंट्री आणि एक्झिट एवढ्या लांब लांबून दिले ना, मधून कुठून कटच नाही दिला. आता मी शूज काढलाय त्या साईडला आणि मी चालली इकडून असं फिरून बाहेर. आपल्याला त्यांनी हा दिला होता, पण तो इथंच आहे. भाई साहब ये देना.
भाई साहब सिंगल जूता, सिंगल आपण आहे ना मगाशी जाताना इथून एंट्री केली होती आणि तो एकदम तिकडून तसा फिरून आलोय. आता आपण सरळ जाऊया. मी त्याच रोडला लाईनला चाललेलो, परत तिथून गेलो असतो तर आपल्याला यायलाच नसतं जमलं इकडून. डायरेक्ट पूर्ण फिरून यायला लागलं असतं. नशीब इकडून आलो. आता कट होत आहे इकडून आलो आणि आता मग जातो. भरपूर ताण लागलेली तर पण काहीतरी पियायला घेतो तर लस्सी घेतली. मग लस्सी घेतली. मी भरपूर ट्राय करतो गर्दी नाही दाखवायची, पण गर्दी आहे तर ते दिसतं. आणि गर्दी बघितली तर कशी आपली लोक येत नाही. पण इथं आल्यावर काय ना दर्शन पण वगैरे लवकर होतं, मस्त काही टेन्शन नाही. माझा तुझं अशा अर्ध्या तासाच्या आधीच झाला. मी कुठल्या गल्लीशी आलतो मला तेच आता समजत नाही, कारण की सगळ्याच गल्ल्या सेम आहे तिथल्या. इथून पुढून आलतो मागच्या गल्लीत आलतो अजून, पण त्या पण नाही समजत. पण या पेट्रोल पंप बघू कोडच आहे वाटतं अजून, कारण की एवढे लगेच ते ना मी भरपूर चालत पुढे आलतो. मी या बाजूशी जाऊ तिथं आतमध्ये चालत आहे ना भरपूर असं टाइम लागतो, म्हणून बाजूशी कसं पडलं असतं होतं बाबा. बाजूशी कसं पटापट जाता येते. तरी वाटलाच मला आपण पुढे आलोय, कारण की इथून तर आपण टर्न मारून गेलतो आणि तिकडून येत होतो ना. तर मी त्या व्हिडिओ परत बघितला की कुठं आलतो, त्यात मला नाव दिसलं एक दिगंबर आखाडा म्हणून. मग इथे लोकांना विचारलं बरं कुठे येते, त्यांनी सांगितलं मागं तू पुढं आलाय बोलतं. आता परत चाललो इथून. अरे यार मी आलतो तर वेगळ्याच रस्त्यातून, पण आता मी तिथं विचारलं त्यांना, नाव सांगितलं हॉटेलचं, नक्की बरं कुठे. तर ही गल्ली इथून जा बोलतं. नंतर पुढे जाऊन दोन रस्ते लागतील, तर तिथून लेफ्ट जा. अरे धन्यवाद. तो मला अजून आता मी पुढं आलतो तिकडून परत मागे जायला सांगत होते मधल्या गल्लीशी जा बोलतो. अरे बाबा बरं नको, परत इथून असेल तर सांग. इथून आहे का आता बघू दे. आपल्या गावानंच आलं वाटतं मी. हे बघ ना तिकडे एवढी गर्दी होती, इकडे अख्खा सामसून एरिया आहे. अरे आधीच पाय दुखत होतं आणि त्या नुसता पेऱ्या चालायला आपल्या वैताग आला. बरं झालं आता रूमवर जाऊ डायरेक्ट आणि रूमवरच भेटू. तर कसा बसा कुठल्या गलीशी आलो कसं आलो ते काहीच मला माहिती नाही, पण फायनली मी रूमवर आलेलो आहे. आणि रामलल्लाच्या दर्शनाबद्दल सांगायचं झालं तर एकच नंबर आपलं दर्शन झालं. वाटलं नव्हतं एवढं भारी असं दर्शन होईल, पण झालेलं आहे आपलं दर्शन. आणि थोडीशी अशी गर्दी होती, मला वाटली नसेल, पण गर्दीचं काय नाही एवढं. ते दर्शन तर आपलं अर्ध्या पाऊण तासातच झालं आणि ते पण लाईन तशी चालतीच होती. त्यामुळे खरंच खूप भारी वाटला. आणि तुम्ही पण याचा प्लॅन करत असाल तर महाकुंभ नंतरच या इकडं, कारण की तेव्हा नंतर क्राऊड पण कमी होईल. आणि जर महाकुंभला यायचं असेल तर 26 तारखेपर्यंत महाकुंभ आहे, तुम्ही येऊ शकता. त्यांनी एंट्री नाही देत ते बघा, आता तुमच्या नशिबावर येते. तर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.